अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कधी तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या आयुष्यात सगळं काही चुकीचंच घडत आहे? कितीही प्रयत्न केले तरी नशीब साथ देत नाहीये. घरात ताण, मनात भीती आणि डोळ्यात निराशा आहे. जर तुमच्या आयुष्यातही सध्या वाईट काळ सुरू असेल तर हा स्वामींचा संदेश फक्त तुमच्यासाठीच आहे. फक्त स्वामी समर्थ प्रगट दिनापर्यंत हे एक काम करा. विश्वास ठेवा, तुमचे दिवस बदलायला वेळ लागणार नाही. श्री स्वामी समर्थ सर्व माझ्या स्वामी भक्तांना, तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. भक्तांच्या दुःखांना कधीही दुर्लक्ष स्वामी महाराजांनी केलेले नाहीये. जो भक्त मनापासून स्वामींची नामजप करतो, स्वामींच्या चरित्राचे पठण करतो, त्यांच्या आयुष्यातील अंधार हळूहळू नक्कीच दूर व्हायला लागतो. आज मी तुम्हाला एक साधा पण खूप शक्तिशाली उपाय सांगणार आहे, जो तुम्ही स्वामी प्रगट दिनापर्यंत रोज केला तर स्वामींची कृपा तुमच्या आयुष्यात नक्की अनुभवायला मिळेल. तर स्वामी भक्तांनो, काय असतं माहिती आहे का की आता जो प्रगट दिन येतोय तो स्वामी महाराजांनी अक्कलकोटामध्ये प्रगट झाले होते. त्यांनी कोणाच्या पोटी जन्म घेतलेला नाही आहे. तर स्वामी महाराजांची कृपा म्हणजे स्वामींची सेवा ही पाहिजे तर तेवढी सोपीही आहे आणि जर ठरवलं तर तितकी अवघडही आहे. त्यामुळे स्वामी महाराजांची कृपा प्राप्त करणे आणि मनामध्ये कोणतंही शंका न ठेवता स्वामी महाराजांचा नामजप करणे. आता स्वामी प्रगट दिन येतोय 20 तारखेला. तर ह्या 20 तारखेला तुमच्या जीवनात कोणताही वाईट काळ जो असेल तो निघून जाईल. आता प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदुःख असतात. तर असा कोणताही व्यक्ती नाही, इव्हन कुठले नामांकित श्रीमंत व्यक्ती जरी घेतले तरी त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत. तर हे दुःख आपल्याला स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने कमी करायचे. तर कसे करणार? तर प्रगट दिनापर्यंत आता काही लोक असे आहेत की त्यांनी मागच्या 21 दिवसांपासून स्वामी सेवेमध्ये प्रगट दिनानिमित्त स्वामी सेवा करतायत. परंतु आता आपल्याकडे किती 8च दिवस राहिले आहे. आज 8 दिवसांमध्ये म्हणजे आजपासून 8 दिवस काउंट केले तर स्वामींची प्रगट दिन आहे. तर आपण या 8 दिवसाने, मी तर म्हणते 8 दिवसाला 1 दिवस म्हणजे स्वामी प्रगट दिनाला 1 दिवस जरी कमी असेल तरी त्या सेवेमध्ये आपण सहभागी होऊ शकतो. प्रत्येक केंद्रामध्ये, अक्कलकोटामध्ये, दिंडोरीमध्ये प्रत्येक ठिकाणी सेवा सुरू आहेत. अखंड स्वामी चरित्र, अखंड दुर्गा सप्तशती आणि अखंड नामजप स्वामी समर्थ महाराजांचा सुरू आहे. तर मला असं म्हणणं आहे, तुम्ही कोणतीही सेवा करा, कमीत कमी 11 वेळेला जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ दररोज म्हटलात, 3 वेळेला 11 म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळेला म्हटले तरीही चालेल. परंतु तुम्ही या सेवेमध्ये सहभागी व्हा, हीच माझी तुमच्याकडे विनंती राहील. कारण स्वामी नामाच्या सेवेचे फळ अतिशय उत्तम आहे आणि याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, इतकं मोठं फळ स्वामी महाराज तुम्हाला देत असतात. आता इथे माझ्या घरापासून एक रेल्वे जात असते, त्याचा आवाज तुम्हाला येत राहील. पण तो रेल्वेचा आवाज म्हणजे मला तर एक शंखनादासारखाच वाटत असतो. त्यामुळे मी माझ्या व्हिडिओमध्ये त्याला घेत असते. तो आवाज जरी आला तरी मला छानच वाटतं. जीवनात वाईट काळ येतो तेव्हा माणूस तुटून जातो, खूप तुटतो. आपल्या माणसाकडून जेव्हा विश्वासघात होतो, आपले माणसंच आपली फसवणूक करतात, तेव्हा जीवन संपल्यासारखं वाटतं. पण तुम्ही लक्षात ठेवा, स्वामी महाराज तुमच्या पाठीशी सदैव आहेत. कधीही पैशांची अडचण असेल, कधी घरातल्या समस्या असतील, हे बघा, प्रत्येकाच्या जीवनात समस्या आणि अडचणी आहेत. पण त्यांना प्रत्येकजण कोणकोणत्या परिस्थितीमध्ये कोणकोणत्या प्रकारे त्या गोष्टींवरती मात करतो, हे त्या जीवनाची खरी कसोटी असते. तर कधी मनात इतकी निराशा येते, भरते की काहीच मार्ग आपल्याला दिसत नाही. अशा वेळी फक्त एकच आधार तुम्ही लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी नक्की उभे राहणार आहेत. अशा वेळी फक्त एकच आधार आणि एकच नाम जे आपल्यासमोर असतं ते स्वामी समर्थांचे असतं. तर आता नामजप कसा करायचा की दररोज सकाळी, रात्री, किंवा मी तर म्हणते तुम्हाला जेव्हा तुम्ही भांडे घासताय, आता गृहिणींना सांगते, तुम्ही जेव्हा भांडे घासताय, धुणं धुताय, स्वयंपाक करताय,
पण स्वयंपाक करताना मी तर म्हणते तुम्ही नामजप 100% करा, कारण तुम्ही ते अन्न शिजवताना त्या अन्नामध्ये त्या नामाचे आपण म्हणतो ना अदृश्यरित्या जी शक्ती जाते ती अकल्पनीय असते. त्यामुळे कधीही तुम्हाला जो वेळ मिळेल स्वामी प्रगट दिनाच्या आत त्यावेळेला तुम्ही स्वामी महाराजांचं नामजप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पण काही जण असेही करतात की श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हा तुम्ही नामजप करू शकता. जर तुमच्याकडे थोडा जरी शिल्लक वेळ असेल तर तुम्ही स्वामी चरित्र पारायणाचे पठण करू शकतात. त्याचे 3-3 अध्याय तुम्ही वाचू शकता, किंवा दुर्गा सप्तशतीचे तुम्ही 3-3 अध्याय करून एक तरी पूर्ण पारायण जरी केलं तरीही चालेल. म्हणजे फुल न फुलाची पाकळी आपण म्हणतो तितका तर जरी तुम्ही या प्रगट दिनापर्यंत सेवा केली तरी तुमच्या आयुष्यातील ज्या अडचणी आहेत त्या नक्की दूर होतील. दुःख हळूहळू दूर होऊ लागतात. अशक्य जे असलेले वाटतं आपल्याला की ही जीवनात गोष्ट अशक्य आहे, तीही महाराजांच्या कृपेने शक्य व्हायला लागते. कारण महाराजांचा तारक मंत्रच सांगतो की अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्यामुळे महाराजांच्या चरणी फक्त नतमस्तक होऊन विश्वास ठेवून तुम्ही ह्या सर्व सेवा कराव्या ही माझी तुम्हाला विनंती राहील. कारण त्यानेच तुमच्या जीवनाचं स्वामी महाराजच तुमच्या जीवनाचे तारणहार आहेत. आता स्वामी चरित्राची काही पाने जरी वाचली किंवा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा 5 पाने 2 पाने काहीही वाचा, फुल न फुलाची पाकळी, पण सेवा करा. स्वामींच्या चरित्रात असंख्य असे चमत्कार आहेत बघा. मी आता हा व्हिडिओ बनवते पण तरीही माझ्या अंगावरती काटे येत आहेत. इतकं स्वामी नामाचा ध्यास आपल्या सर्वांना लागला पाहिजे. भक्तांवरची कृपा आणि संकटातून बाहेर काढण्याची कथा जर तुम्ही कधी केंद्रामध्ये गेलेत आणि कधी सेवेकऱ्यांचे अनुभव ऐकायला मिळाले तर खरंच विश्वासच बसत नाही अशा गोष्टींचा. इतकी महाराजांची स्वामी भक्तांवरती कृपा आहे. तर स्वामी चरित्र वाचताना तुमच्या मनात विश्वास निर्माण होतो की स्वामी महाराज आपल्यासोबत आहे. माझ्या आयुष्यातील वाईट काळामध्ये स्वामी महाराज शेवटपर्यंत माझ्यासोबत राहतील. म्हणूनच आजपासून संकल्प करा की स्वामी प्रगट दिनापर्यंत दररोज स्वामी नामाचा जप करणार, शक्य असेल तेव्हा स्वामी चरित्राचे पठण करणार. कारण विश्वास ठेवा, स्वामी महाराज आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाही. ते सदैव आपल्या पाठीशी असतात. आज ना उद्या तुम्हाला सेवेचे फळ नक्की मिळत. पैशांच्या अडचणी असतील, तुम्ही लक्ष्मी मंत्र वाचा किंवा स्वामी समर्थांच्या नित्यसेवेमध्ये जो मंत्र विभाग आहे त्याच्यामध्ये पण दिलेला आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठला मंत्र आहे, त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवेल. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की पैशांची अडचण असो, मानसिक ताण असो, मानसिक शारीरिक आर्थिक कष्ट स्वामी महाराजांच्या या सेवेने नक्कीच पूर्ण होतील आणि कष्ट कमी होतील. स्वामी समर्थ आपल्या भक्तांची कधीच निराश करत नाही. आज जो कठीण काळ वाटतोय तोच काळ उद्या आपल्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा आशीर्वाद आपल्याला ठरत असतो. त्यामुळं फुल न फुलाची पाकळी येणाऱ्या स्वामी प्रगट दिनापर्यंत तुम्ही नक्की नामजप करा किंवा स्वामी चरित्राचे पारायण करा. गुरुचरित्र होत असेल तर तेही करा किंवा दुर्गा सप्तशतीचं करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता. परंतु फुल न फुलाची पाकळी तुम्ही स्वामी सेवेला स्वामी प्रगट दिनापर्यंत नक्की सहभागी व्हा. जर तुम्हाला हा व्हिडिओ स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये एक छोटंसं पाऊल पुढे टाकल्यासारखं वाटत असेल ह्या व्हिडिओमध्ये तर नक्की या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या व्हिडिओला स्वामी महाराजांच्या नामाने किंवा स्वामी चरित्र किंवा गुरुचरित्र कुठल्याही एका चरित्राचा आज संकल्प करून मी प्रगट दिनापर्यंत ही सेवा पूर्ण करेल असं मनाशी ठाम करा. दुःख हे जास्त काळ नसतं हे स्वामी महाराजांनी माझ्या तोंडून तुमच्यासाठी एक संकेत म्हणून वधून घेतलेला आहे. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.